वर आपले घेतलेले आहे, कारण का तिथे झटापट जी झाली त्याच्यामुळे त्याची जी काय एफ आय आर झालेली आहे. पण एक मुळात तुम्हा लोकांना आता सगळ्याच गोष्टी इथे ऑन रेकॉर्ड सांगू शकत नाही. पण आपलं सरकार आहे, मी स्वतः पालकमंत्री आहे, तुम्ही काही कशाची चिंता करू नका. आपल्या मुलांना कोणी हात लावत नाही, तिथे व्यवस्थित ते सुखरूप आहेत. आणि आम्ही बसलेलो आहे ना इथे, काय एवढं टेन्शन घेण्याचं काय कारण नाही ना. आम्ही लोक असताना आणि आम्ही सगळेजण ह्याच्यातून गेलेले लोक आहोत म्हणून ना, म्हणून एवढं काही डोक्यात तुम्ही आणू नका. कोणाला आता बाहेर काही अफवा पसरवतो त्यांना असं करतात तसं कर, असं कोण काय नाही. आपल्या कारकिर्दीमध्ये कोण काय असं करणार नाही आणि कोणाची एवढी हिंमत पण नाही. म्हणून त्याची तुम्ही ते पहिल्या गोष्टी मनातून बाहेर काढा. प्रोसिजर वाईज जे काय लवकरात लवकर त्यांना सुखरूप कसं बाहेर काढता येईल ती जबाबदारी माझी आहे, समजून घ्या. जे काय वकील चांगला देऊ, चांगला व्यवस्थित त्यांना बाहेर काढू, कारण शेवटी त्यांनी धर्मासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे, समजलं ना. आपल्या धर्मासाठी काम केलेलं आपण त्यांना व्यवस्थित सुखरूप आणण्याची जबाबदारी ही माझी आहे. हे मी तुम्हाला सगळ्या जणांना शब्द देतो. इथे तुम्ही काहीच चिंता करू नका. पोलिसांनी जे काही सहकार्य पाहिजे सगळ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे, व्यवस्थित पद्धतीने होईल. सगळ्यात इन डिटेल सगळ्यांना इथे सगळ्यांच्या समोर सांगणं काही कारण नाही. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी आहे, स्वतः जिल्हाध्यक्ष आलेले आहेत तिथे, मनीषजी आहेत, आम्ही सगळेजण आहोत. एवढं विश्वास ठेवा की काही कोणावर चुकीचं होणार नाही आणि आपली मुलं सुखरूप परत एकदा घरी येतील, एवढं तुम्हाला शब्द देतो. ठीक आहे. पण साहेब दोन तीन नाव आहेत, ती नावं नव्हतीच त्याच्यामध्ये. ही 2-3 नावं त्याच्याबद्दल बोलणं झालेलं आहे, काही चिंता करू नका. जे मला महेश सारंगनी बोलले की काही ग्रामसभेला होते बिटे, काही चिंता करू नका. मी परत सांगतो, सगळे डिटेल बोललो का इथे बोलणं शक्य आहे का? मग तुम्ही काय सगळे तरवेद लोक आहात, कळलं ना. म्हणून जे बोलणं झालेलं त्याच्यावर तुम्हाला कृतीतून दिसेल पुढे काय 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 होत आहे, कळलं ना. म्हणून सगळं स्मूथली होईल, काही चिंता करू नका. शेवटी आम्ही सगळेजण आपण हिंदुत्वासाठीच काम करणार, हिंदुत्वासाठीच केलेलं आहे, खरंच समजलं ना. मग त्याची बिलकुल चिंता करू नका. सगळ्या गोष्टी स्मूथली होतील आणि सगळे लोक घरी येतील आणि आपण जो काय आपल्याला धाक बसवायचा होता बॉर्डरवर, कळलं ना, चांगल्या पद्धतीने बसलेला आहे ना. कुरेशी फिरेशी सगळ्या लोकांना कळलेलं आहे काय असतं सिंधुदुर्गामध्ये. हा, त्याची चिंता करू नका. चांगलं होईल, व्यवस्थित होईल, हा माझा शब्द आहे. आता फक्त आपण सगळेजण सुखरूप घरी जाऊ, ते व्यवस्थित त्यांची सगळ्यांची काळजी घेतील आणि चांगलं उद्या कोर्टाच्या टायमाला कोर्टामध्ये हजर करतील. तोपर्यंत आपण चांगल्यातला चांगला मोठ्यातला मोठा वकील देऊ आणि त्यांना सुखरूप बाहेर काढू. ठीक आहे, चालेल ना. महाराष्ट्रामध्ये युती सरकार आल्यानंतर आणि प्रामुख्याने या ठिकाणी नितेश राणे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा, जिल्हा अशांत ठेवण्याचं कूट कारस्थान त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून काल ह्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तीकडून दोडामार्ग तालुक्यामधून गोव्यामध्ये जात असताना त्या ठिकाणी मांसाची वाहतूक होत होती. मात्र कशाचं होतं मांस हे अजूनही निश्चित झालेलं नाही. आणि असं असताना त्या ठिकाणी वाहन चालकाला पोलिसांच्या समक्ष चौकीसमोर बेदम मारहाण केली, नग्न केलं, पोलिसांसमक्ष त्याला मारहाण केली, पोलिसांनाही धक्काबुक्की केली आणि त्याचबरोबर त्याच्या गाडीलाही आग लावली. अशा प्रकारचं अत्यंत निंदनीय कृत्य काही अज्ञाताकडून घडलेलं आहे. या घटनेचा महाविकास आघाडी या नात्यानं निषेध करतो. तर ज्याच्या पद्धतीनं पेरलं तशाच पद्धतीनं उगवतं आणि ह्याचं उगमस्थान जर कोण असेल तर नितेश राणे आहे. आणि हिंदुत्वाचा डंका पेटणारा हा नितेश राणे यांनी मात्र आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना ते सोडवू शकले नाही. काल ते पोलीस स्टेशनला या ठिकाणी आले आणि आल्यानंतर काय आतमध्ये बोलले हे त्यांना माहिती. मात्र आताच आम्हाला कळलं की 5 दिवस पोलीस कस्टडी संबंधित संशयित जे होते 4 आरोपी त्यांना झालेली आहे. मग तुम्ही इथपर्यंत येऊन साध्य काय केलं? ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही भडकवत होता, ज्यांना या ठिकाणी आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत होता, हिंदू मुस्लिमामध्ये दंगे पेटवण्याचं काम करत होता, मग अशा भाजप कार्यकर्त्यांचा किंवा इतर कार्यकर्त्यांचा जो वापर करत होता त्या कार्यकर्त्यांना मात्र तुम्ही सोडू शकला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाचा डंका ह्या नितेश राणेने अजिबात या ठिकाणी वाजवू नये आणि आम्हाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि आम्ही आता पोलीस अधीक्षकांद्वारे या ठिकाणी आम्ही निवेदनही सादर करत आहोत की ह्याच्यामधला जर मुख्य आरोपी कोण असेल तर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी, तदनंतर तपास चालू करावा. जोपर्यंत त्यांना अटक
तुम्ही करत नाही तोपर्यंत सर्वसामान्य ज्या ठिकाणी जे कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, मग ते कुठच्याही पक्षाचं असू दे, त्यांच्यावरती विनाकारण त्यांना गोवून त्यांच्यावरती अन्याय मात्र करण्याचं काम हे पोलीस प्रशासन करणार आहे. त्यामुळे प्रमुख आरोपी ह्या ठिकाणी जे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना ह्या ठिकाणी अटक झालीच पाहिजे. काल पोलीस स्टेशनमधून आल्यानंतर बाहेर पडल्यानंतर यांचं वक्तव्य काय होतं की हिंदुत्वासाठी तुम्ही काम केलेलं आहे, त्यामुळे थोडंफार त्रास झाला तरी आम्ही तशा पद्धतीचा त्रास सहन केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे तो गुन्हा तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे अशा प्रकारचं भाष्य मीडियासमोर तुम्ही येऊन केलेलं आहे. त्याचबरोबर हिंदुत्वासाठी अटक झाली तरी काय फरक पडत नाही. म्हणजेच का की ह्या ठिकाणी हिंदुत्वाचा मोठा डंका पिटवून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रोत्साहित करून पुन्हा एकदा दंगली पेटवण्याचं काम ह्या ठिकाणी पालकमंत्री करत आहेत. त्यामुळे माझी मागणी आहे पोलीस अधीक्षकांकडे, तात्काळ ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना ह्या ठिकाणी नितेश राणे यांना अटक झालीच पाहिजे. आणि त्याचबरोबर कुठच्याही दबावाखाली काम न करता महाराष्ट्र शासनाकडे SIT मार्फत ही चौकशी शिफारस केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी तपास होऊ शकतो. दुसरा विषय असा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी विधानसभा टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.